मला एक सांगा, आज तुमच्या गावात दुर्दैवी घटना घडली, त्या घटनेसंदर्भात आपण काय सांगाल? दिनांक 9 तारखेपासून रामनाथ फकीरराव भोजने हे जे गायब असल्याची वार्ता मिळाली. त्यानंतर खरोल तलाव या ठिकाणी त्याचे कपडे, त्याची गाडी म्हणजे बेवारस अवस्थेत असल्याचे आम्हाला निघून आले. तर आम्ही त्या ठिकाणी धाव घेतली असता जवळपास 2 दिवसापासून त्याचा आम्ही त्या तलावामध्ये शोध घेत होतो. पोलीस यंत्रणा असेल, अग्निशमन दल असेल, या सगळ्या यंत्रणेने त्याचा शोध घेतला. परंतु आज सकाळी त्यांचे बंधू त्यांना बॉडी तरंगत असताना दिसली आणि आम्ही लगेचच पोलीस प्रशासनाला सांगून की अशी बॉडी त्या ठिकाणी आम्हाला दिसते आणि पोलीस प्रशासन त्यांची सगळी टीम त्या ठिकाणी येऊन बॉडी बाहेर काढली. आणि त्या ठिकाणी असा आमचा एक मानस आहे की बाबा नक्कीच या ठिकाणी एक घातपाताची पण शक्यता असू शकते. तसं पोलीस प्रशासनाने आत्ताच शवविच्छेदनासाठी सदरची बॉडी जी आहे ती पाठवली. आता जो काही निर्णय PM च्या नंतर येईल तो आता योग्यच वाटेल. पण आमच्या गावकऱ्याच्या वतीनं असेल, माझ्या वतीनं असेल की बाबा हे नक्कीच हा घातपाताची शक्यता असू शकते, अशी त्यालाही नाकारता येणार नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं संबंधित रामनाथ भाऊंची घातपात झाल्याचा संशय तुम्ही सरपंच या नात्यानं तुम्हाला वाटतोय? हो, 100% असू शकतो. अच्छा. 100%. आणि मग पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्याच्या नंतरच हे होईल? हां, आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो काही येईल त्यावर आता बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. अच्छा. तुमचं नाव काय भाऊ? मी ॲडव्होकेट रतन तारडे, सरपंच जामखेड.